देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत। सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी नवीन पद्धती शोधतायत। सध्या डिजिटल अरेस्टची प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। ईडीने जनतेला बनावट समन्स बाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय। काही दिवसांपूर्वी ईडीच्या नावाने बनावट समन्स आणि नोटिसा पाठवून व्यक्तींना फसवणूक करण्याचे किंवा त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न झाले आहेत। हे बनावट समन्स खऱ्या समन्स सारखे दिसतात, यामुळे जनतेला खरे आणि खोटे समन्स ओळखणे कठीण होते। ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व खरे समन्स आता या प्रणालीद्वारे जारी केले जातात। यामध्ये एक QR कोड आणि एक पासकोडचा समावेश आहे। यामुळे कोणालाही समन्स खरे आहे की खोटे आहे हे सहजपणे पाहता येते। समन्सवर जारी करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का, अधिकृत ईमेल पत्ता आणि फोन नंबर देखील असतो। समन्स खरे आहे की नाही हे तपासण्याचे दोन पर्याय आहेत। पहिला म्हणजे खरे आणि खोटे समन्स ओळखण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी QR कोड स्कॅन करणे। हे करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील। समन्सवर छापलेला QR कोड तुमच्या मोबाईल फोनने स्कॅन करा। स्कॅन केल्याने ईडी वेबसाईटवर एक पेज उघडेल। त्या पेजवर समन्सवर पासकोड एंटर करा। जर माहिती बरोबर असेल तर वेबसाईट समन्सशी संबंधित सर्व माहिती दिसेल। दुसरी पद्धत, ईडीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन समन्स तपासणे। ही पद्धत देखील सोपी आहे आणि तुम्ही काही पायऱ्या फॉलो करून समन्स तपासू शकता। ईडीच्या वेबसाईटला भेट द्या, व्हेरीफाय युअर समन्स या पर्यायावर क्लिक करा। समन्स क्रमांक आणि पासकोड एंटर करा। जर माहिती बरोबर असेल तर समन्सची प्रत्यक्ष माहिती वेबसाईटवर दिसेल। समन्स बजावल्यानंतर 24 तासांनंतर ही चौकशी करता येते। काही फसवणूक करणारे लोक डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाईन अटकच्या बहाण्याने लोकांना धमकी देऊन पैसे उकळतायत। असा कोणताही कायदा नाही। ईडी कडून केलेली अटक नेहमीच कायदेशीर प्रक्रियेनुसार समोरासमोर केली जाते। ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने अटक केली जात नाही। अशाच घडामोडींसोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।